न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेन लिहून घ्यायला टाळाटाळ केली, मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता ही तक्रार झाली। पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही। मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं गाड्या उडवल्या। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही, त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो। पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।